तुम्ही ऑटो गिअर कार युजर असाल तर तुमच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण ऑडी Q5 4x4 गाडीवरती काम करतोय। बघू शकता तुम्ही गिअरबॉक्स जो आहे तो पूर्णपणे डिसेबल केलेला आहे। आपण गिअरबॉक्स ओव्हरऑल करतोय मित्रांनो। तर एवढं मोठ्या प्रमाणात काम निघण्याचं कारण बघा मित्रांनो काय आहे, जर तुम्ही गाडीचं गिअर ऑइल चेंज नाही केलं वेळेत, 1,00,000 किलोमीटरला शेड्यूल असतं तुमच्या गाडीचं गिअर ऑइल चेंज, तर ते नाही केलं तर काय होतं बघा, ही जी आहे ती वॉल बॉडी, ही वॉल बॉडी जी आहे ती आपल्या गाडीचं गिअर शिफ्टिंगचं काम करत असते। कोणत्या टाइमला कोणता गिअर एंगेज झाला पाहिजे, तसंच डिसएंगेज झाला पाहिजे, हे पूर्ण याच्यावरती अवलंबून असते मित्रांनो। आणि ही ऑपरेट होण्यासाठी गिअर ऑइलचाच मदत घेते। गिअर ऑइल थ्रू जी ऑपरेट होते, म्हणजे आपल्या गाडीचे जे गिअर ऑइल आहे तेच हायड्रोलिक ऑइल म्हणून काम करते याच्यात। तर हे ऑइल खराब झाल्यामुळे काय होतं, प्रॉपर शिफ्टिंग होत नाही मित्रांनो। त्याचसोबत ह्या ज्या आहेत ह्या क्लच प्लेट आहेत, त्याला टू व्हीलर टाईप मल्टी क्लच येतो मित्रांनो। आणि बघू शकता क्लच प्लेट पूर्णपणे वेअर आउट होऊन पूर्णपणे प्रेशर प्लेटवरती मार्किंग आलेलं आहे। याला टू व्हीलर टाईप मल्टी क्लच येतो मित्रांनो। हा क्लच हब आहे गाडीचा, त्याच्यामध्ये क्लच प्लेट बसलेले असतात आणि पूर्णपणे ऑइलमध्ये असते असेंब्ली मित्रांनो। जर गिअर ऑइल चेंज नाही केलं तर काय होतं की अशा प्रकारे ऑइल खराब झाल्यामुळे शिफ्टिंग होत नाही। शिफ्टिंग नाही झाल्यामुळे शिफ्टिंग जर कुठे अडकलं तर पूर्णपणे ताकद जी आहे तुमची ती क्लच पासून आउटपुट पुढे जात नाही गिअरबॉक्सला, त्याच्यामुळे क्लच स्लिप होऊन अशा प्रकारे वेअर आउट होतो मित्रांनो आणि पूर्णपणे खराब झालेला आहे। आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात एक 10 ते 15 हजाराचा खर्च जवळजवळ आता कस्टमरला 1,00,000 ते 1,25,00,000 रुपयेपर्यंत खर्च जातोय मित्रांनो। तर तुम्हाला वाटत असेल तुमच्या गाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च येऊ नये, तर प्रत्येकी 1,00,000 किलोमीटरला गाडीचं गिअर ऑइल असेल, गिअर फिल्टर असेल, ते पूर्णपणे चेंज करून घ्या आणि नवीन चांगल्या कंपनीचं गिअर ऑइल यूज करा, जेणेकरून गाडीमध्ये अशा प्रमाणात क्लचचा प्रॉब्लेम असेल किंवा वॉल बॉडीचा प्रॉब्लेम येणार नाही। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फॉलो करा, धन्यवाद।